ठरलं तर मग या मालिकेच्या 6 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये सायलीचा प्लॅन यशस्वी तर झालाय। त्या मोबाईलमध्ये प्रियाने महिपतला केलेला फोन आणि त्याचबरोबर प्रिया तन्वी नसल्याचं ते गाठोडं ते सुद्धा त्याच वेळेला प्रियाने केलेलं आहे। म्हणजे ते गाठोड्यामध्ये तिने आता चैन ठेवण्यासाठी ते जरी गाठोडं उघडलं असलं तरी ती चैन ठेवत असताना त्या गाठोड्यातल्या गोष्टी या सगळ्या त्या मोबाईलमध्ये कॅप्चर झालेल्या आहेत। प्रियाने ह्या गाठोड्यामध्ये ठेवलेल्या वस्तू आणि त्याचप्रमाणे महिपतवरती फोनवरचं बोलणं धादांतपणे सगळं सिद्ध करत की साक्षीला वाचवण्यासाठी प्रियांनी खोटी साक्ष दिले आणि खुनाच्या दिवशी प्रिया त्याच दिवशी तिकडे होती आणि साक्षीने खून केलाय आणि मधुभाऊंवरती आरोप केलाय। हे सगळं तिने स्वतःच्याच तोंडून महिपतला सांगून ती कशी त्याच्या कामाची आहे हे ज्या वेळेला महिपतला तिने आता बोललेली आहे ते सगळं त्या सायलीने ठेवलेल्या मोबाईलमध्ये पूर्णपणे रेकॉर्ड झालंय। आणि या सगळ्यामुळे प्रियाच्या विरुद्ध एक नाही तर 2 पुरावे म्हणजे प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि ते लॉकेट सायलीचं आहे हे बोलतच तिने ठेवलेलं असतं। आणि दुसरं म्हणजे प्रियाने या सगळ्यामध्ये आता साक्षीची खोटी साक्ष दिले हे सुद्धा सत्य आता त्या मोबाईलच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे। इकडे सकाळी 6:30 वाजताच अश्विन बाहेर पडलेला असतो, त्यामुळे सायली विचार करते अश्विन भाऊजी सकाळीच बाहेर गेलेले आहेत। जर का अश्विन भाऊजी सकाळी बाहेर पडले तर या सगळ्यामध्ये मी आत्ता हा मोबाईल जर का इथे ठेवला तर प्रियाकडे वेळ असणार आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये 101% महिपतला कॉल करणार ही गोष्ट मात्र नक्की। असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे सायली विचार करते आणि ताबडतोब तो फोन आता ती त्या रूममध्ये ठेवण्यासाठी जाते। तोपर्यंत प्रिया रांगोळी काढण्यासाठी बाहेर आलेली असते, हे सायलीने पाहिलेलं असतं। म्हणून आता जोपर्यंत प्रियाची रांगोळी होते तोपर्यंत मी तो फोन सेट करून येते। पण प्रिया कसली रांगोळी काढायला, प्रिया ॲक्च्युली रांगोळी काढणाऱ्या मुलीला कॉल करते आणि त्या मुलीला कॉल करून म्हणते काय गं आज काय तुला रांगोळी काढून जाता नाही का आली। यावरती ती मुलगी म्हणते तुम्ही आधीच माझं पेमेंट नाही केलेलं आहे, मी का रांगोळी काढायला येईन। यावर प्रिया म्हणते मी काय तुला पेमेंट दिलं नसतं का, काय अतिशहाणी आहेस ग तू। असं म्हणत चिडलेली प्रिया या सगळ्यामध्ये तिच्यावरती आरडाओरडा करायला लागते आणि तू ये परत तुला दाखवते असं म्हणत प्रिया तिला ओरडून फोन ठेवून देते। आणि मग प्रियाकडे काहीच काम नसल्यामुळे प्रिया ताबडतोब आता रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन आता प्रिया या सगळ्यामध्ये ती जे आपल्या हातामध्ये रंगाचा बॉक्स आहे तो ठेवण्याचा प्रयत्न करत असते। पण त्याच वेळेला सायली आता त्या रूममधून बाहेर पडते। प्रिया विचार करते पण घरच्यांना काय सांगू की आज रांगोळी का नाही काढली। नाही सांगते की माझी कंबर दुखत होती ना म्हणून मी रांगोळी काढलेली नाहीये असं म्हणत प्रिया आपली कंबरच धरून आतमध्ये निघून जाते। तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे सायलीने मोबाईल तर सेट केलेला असतो, पण त्याच वेळेला प्रियाची एंट्री झाल्यामुळे सायलीला बाकी काही करता येत नाही, पण मोबाईलचा व्हिडिओ तिने ऑन करून ठेवलेला असतो। मोबाईलचा व्हिडिओ ऑन करून ठेवून सायली तिकडून निघून जाते, पण प्रिया दार उघडते आणि प्रिया म्हणते तू काय करतेस माझ्या रूममध्ये। त्यावरती सायलीने आधीच तयारी करून आता इकडे कॉफीचा मग घेऊन आलेली असते आणि सायली सांगते मी कॉफीचा मग घेऊन तुला आले होते। म्हणजे कसं आहे सगळ्यांनाच घरामध्ये कॉफीचा मग दिलाय तर म्हटलं तुला पण द्यावा असं म्हटल्यावरती ती आता प्रियाला कॉफीचा मग देते। तर प्रिया सांगते हे बघ ज्याप्रमाणे त्या दिवशी तू मला सांगितलंस ना की आमच्या रूममध्ये यायचं नाही त्याचप्रमाणे आज मी तुला सांगते माझ्या रूममध्ये यायचं नाही असं म्हणत ती आता सायलीला बाहेर काढते। पण सायलीचं काम झालेलं असतं। सायली विचार करते अर्जुन सरांना या सगळ्यामध्ये खूप मदत होईल जर ह्या प्रियाने महिपतला कॉल केल्यानंतर आणि तसंच घडणार असतं। इकडे तोपर्यंत सायली विचार करते अर्जुन सरांनी काही खाल्लेलं नसेल, ब्रेकफास्ट वगैरे केला नसेल आणि त्यामुळे त्यांना आता ब्रेकफास्ट देऊन देते असं म्हणत सायली त्याच्यासाठी सँडविच तयार करते आणि सँडविच घेऊन ती अर्जुनला देण्यासाठी वरती येते। अर्जुनला ती सांगते मला माहिती आहे तुम्ही म्हणणार आहात की मला अजिबात वेळ नाही आहे म्हणून मी इकडेच घेऊन आले आणि काम करता करता तुम्ही पटकन ते सँडविच खाऊन घ्या असं म्हणत ती अर्जुनला सँडविच खायला देते आणि ती अर्जुनला आता सांगायला निघते की अहो मी प्रियाच्या रूममध्ये मोबाईल ठेवलाय। पण त्याच वेळेला ती विचार करते नको इतक्या स्ट्रेसमध्ये मी हे सांगण्यापेक्षा
आज मस्तपैकी रात्री कॅन्डल लाईट डिनरला जाऊया आणि कॅन्डल लाईट डिनर केल्यानंतर मगच या सगळ्यामध्ये मी ते व्हिडिओचं सरप्राईज यांना दाखवते. आणि ती म्हणते ऐका ना अर्जुन सर, आज रात्री आपण कॅन्डल लाईट डिनरला जाऊया का? यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे चालेल. असं म्हणत अर्जुन आणि सायली हे दोघं जण रात्री जाण्याचं प्लॅनिंग करतात आणि त्याच प्लॅनिंगच्या वेळेला सायली आता तो व्हिडिओ अर्जुनला दाखवून खूप मोठं सरप्राईज देणार असते. तोपर्यंत मग आता इकडे सायली अर्जुनला स्वतःच्या हाताने सँडविच बनवते. इकडे त्याच वेळेला दामिनी देशमुख ह्या आपल्या ऑफिसमध्ये केस स्टडी करत असताना त्यांचा पिऊन प्रसाद त्यांना सांगायला येतो की महिपत शिकरे आलेत. मग महिपत शिकरे येऊ का मॅडम? त्यावरती दामिनी निर्विकार चेहऱ्याने आता त्यांना बसायला सांगते. तोपर्यंत महिपत म्हणतो नाही म्हणजे केसच्या संदर्भात काय तुम्ही तयारी केलीत ना त्यासाठी आलोय. म्हणजे काय माहिती आहे का मला काय वाटतं केसची सुरुवात कशी करावी तर तुम्ही आधी भेटून घ्या, ते म्हणजे माझी पोरगी साक्षी हिला. तुम्ही कधीही जा, म्हणजे आपल्याला कोर्टात जायला काही टायमिंग नाही हा लागत. म्हणजे कसं आहे आपलं कधीही आम्ही कोर्टात जातो आणि कधीही आम्ही काही करतो. म्हणजे आपल्या सगळ्या ओळखीचे आहेत, तुम्ही बोला फक्त की तुम्हाला कधी जायचं आहे, मी तुमचं टायमिंग ॲडजस्ट करतो. आणि मग त्यानंतर इकडे आता तो मधुकर पाटील असं म्हणत तो पुढचा प्लॅन सांगणार. तितक्यात दामिनी म्हणते बघू डिग्री बघू. यावरती महिपत म्हणतो कसली डिग्री? तुम्हाला कसली डिग्री, कुणाला डिग्री द्यायची आहे मला सांगा, आत्ता त्याला डिग्री देतो. 3rd डिग्री देऊ का? असं म्हणत महिपत बोलत असताना ती सांगते नाही तुमची एज्युकेशनची डिग्री द्या. यावर तो म्हणतो माझी एज्युकेशनची डिग्री? हे बघा बापांनी मला शाळेत घातलं, 6वीपर्यंत बापांनी शिक्षकांची कॉलर पकडली आणि तोपर्यंत पास झालो. 6वी नंतर बापाला म्हटलं तू घरीच राहा. 6वी ते 10वीपर्यंत मी त्या शिक्षकांची कॉलर पकडली आणि मी पास झालो. पण 10वीला गेल्यावर ती बोर्डाच्या परीक्षेला कुणाची कॉलर धरायची हे काय मला कळलं नाही. त्यामुळे 10वी नापास एवढं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. तुम्ही कसलं डिग्रीचं सर्टिफिकेट मागताय? यावरती मग आता ती सांगायला लागते दामिनी देशमुख की मला 10वी नापास असलेला असिस्टंट नको आहे. ही माझ्या डिग्री बघताय वरती, ही माझी अचिव्हमेंट आहे. 10वी नापास एका माणसाकडून मला काही सल्ले घ्यायची गरज नाही आहे. त्यामुळे जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी ही केस लढायला पाहिजे तर तुम्ही या सगळ्यामध्ये नाही पडलात ना तरच बरं होईल. पुन्हा या सगळ्या गोष्टी करून तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला डिस्टर्ब करू नका, निघायचं इथून. यावर महिपत म्हणतो कसं आहे माझे हात दगडाखाली अडकलेत ना म्हणून मी तुमचं हे सगळं ऐकून घेतोय, नाहीतर असं म्हणत तो तिकडून निघून जातो. त्यानंतर दामिनी त्याला सांगते की जोपर्यंत माझं केसचं काम पूर्ण होत नाही मी तुम्हाला इथे कोणत्या कामानिमित्त बोलवत नाही तोपर्यंत इकडचं तोंडसुद्धा बघायचं नाही. महिपत आत्तापर्यंत कोणाचंच काही ऐकून न घेणारा आता साक्षी जेलमध्ये असल्यामुळे बिचारा हे सगळं ऐकून घेत असतो. तोपर्यंत आता इकडे प्रिया विचार करत असते काय म्हणजे तो अर्जुनची काय त्या दामिनी देशमुखने हालत करून ठेवले, नाहीतर सारखा सायली 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 करणारा हा अर्जुन या सगळ्यामध्ये इतका काही हे झालाय ना की आता ते दामिनी देशमुखच्यामुळे पूर्णपणे आता तो अडकूनच गेलाय. ते काही नाही आहे, मी जरा महिपतला कॉल करून मजा घेते. असं म्हणत ती महिपतला कॉल करते आणि काय चाललंय दामिनी देशमुख काय म्हणते, केसच्या संदर्भात व्यवस्थित सगळं काम चाललंय ना? यावरती महिपत म्हणतो त्याची चिंता तुला नको. यावरती प्रिया म्हणते चिंता नको? कशी चिंता नको? अहो मीच तर साक्षी दिले ना खोटी म्हणून की साक्षीने खून नाही केलेला आहे, मधुकर पाटलांनी खून केलाय. खरं तर साक्षीला खून करताना मी पाहिलं होतं ना, पण तरीसुद्धा कोर्टात खोटी साक्ष दिले आणि तुम्ही म्हणताय माझी गरज नाही आहे. माझ्या इतकी गरज तुम्हाला कुणाचीच नाही आहे. असं म्हणत प्रिया मोठ्या फुशारक्या मारत असते. पण तिला माहीत नसतं हे जे काही बोलणं चालू आहे ते सायलीच्या कॅमेऱ्यामध्ये किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्डरमध्ये सगळं रेकॉर्ड होत असतं. प्रियाला याची कल्पना नसते आणि प्रिया म्हणते माझ्याशिवाय तुम्हाला कोणताही दुसरा साक्षीदार नाही आहे तुमच्या मुलीला वाचवायला, त्यामुळे माझ्याशी ह्या भाषेत बोलायचं नाही आहे. यावरती आता इकडे महिपत म्हणतो हो तुझी जेव्हा गरज लागेल ना त्यावेळेला तुला नक्की बोलवेन, पण आता माझं डोकं खाऊ नकोस. ते दामिनी देशमुखने ऑलरेडी मला या ह्याच्यामध्ये डोकं खाल्लेलं आहे. असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते हो इतकं सगळं झालं असलं ना तरीसुद्धा मला एक गोष्ट सांगा की ती दामिनी देशमुखनी केसची स्टडी करायला सुरुवात कुठून केली? यावरती आता इकडे महिपत म्हणतो मला कळलं ना की कळवेन तुला, ती मला तिथं उभं राहू देत नाही आहे. यावरती आता तो सांगतो हे बघ तिकडे नुसत्या फुशारक्या मारत बसू नको, तिकडे जे काय करायचं आहे ना
ते तुला सुभेदार, किल्लेदार सगळ्यांवर लक्ष ठेवायचं आहे. सगळ्यात पहिले सुभेदारांवरती ठेव. तो मूर्ख अर्जुन काय करतोय त्याच्यावरती लक्ष ठेव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला न त्या मधुकर पाटलावर पण लक्ष ठेवायचं आहे. त्याच्या काय हालचाली चालल्यात, त्याला काय हे लोक सांगतायत, आणि त्याचबरोबर तो किल्लेदार काय करतोय हे पण बघ. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते, प्रिया ते मला किल्लेदाराचं सांगू नका. किल्लेदार माझ्या हातातलं भावलं आहे, भावलं. म्हणजे तुम्हाला माहीत नाही, तन्वीने 2 अश्रू गाळले ना की 2 अश्रू गाळल्यावरती तो किल्लेदार असा असा पिघळेल. त्यामुळे अजिबात काहीही चिंता करू नका, मी सगळ्यांना बरोबर मॅनेज करते. आता मूर्ख प्रिया फोन तर ठेवते, पण तिला हे रेकॉर्ड झाले हे अजिबात माहीत नसतं. बरं, आता हे सगळं रेकॉर्डिंग झाल्यावरती प्रिया बाहेर येते आणि बाहेर आल्यावरती ती आता किचनमध्ये बसून राहिलेली असते. प्रिया विचार करत असते, चला या महिपतचा तर निकाल लागलाय, मी किती महत्त्वाची आहे हे तर मी ह्यांना दाखवून दिलेलंच आहे, असं म्हणत ती आता निश्चिंत होते. इकडे तोपर्यंत सायली आता सगळे आटपाटप करत असते. अर्जुन म्हणतो, आज तुम्ही खूपच खुश दिसताय. सायली सांगते, हो आज संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे ना, म्हणून मी खुश आहे आणि या संध्याकाळी मी तुम्हाला खूप मोठं सरप्राईज देणार आहे. असं म्हणत सायली आता अर्जुनला डायरेक्ट डिनरच्या वेळेला सरप्राईज देणार असते. पण त्याच वेळेला अर्जुनला कळत नसतं की हे सरप्राईज काय आहे, सायलीच्या डोक्यात तरी काय चालू आहे. कारण सायलीने याची कल्पना कुणाला दिले नसते, फक्त एकटी तिचा प्लॅन एक्झिक्यूट करत असते. हे सगळं चालू असताना इकडे मधुभाऊ खाली येतात. मधुभाऊ खाली आल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात की विमलताई जरा पाणी द्याल का. आता मधुभाऊ खाली आल्यावर ती प्रियाचे इकडे धाबेदाण आणतात. कारण प्रियाच्या गळ्यामध्ये असलेलं ते लॉकेट, या सगळ्यामध्ये आता ते लॉकेटच महत्त्वाचं काम करणार असतं. प्रियाच्या गळ्यामधलं ते लॉकेट आता प्रिया लपवते. ते लपवल्यावरती ती मधुभाऊंकडे पाहते. मधुभाऊंकडे पाहिल्यावरती ती आता विचार करते, नाही काहीही झालं तरी ह्या मधुकर पाटलाला ते लॉकेट दिसलं नाही पाहिजे. याने जर का लॉकेट पाहिलं आणि त्याने लॉकेट पाहून जर का विचार केला की हे तर सायलीच्या गळ्यात होतं, मग सायलीच्या गळ्यातलं लॉकेट आता माझ्या गळ्यात कसं आलं, हा विचार जर का त्यांनी केला ना तर माझं काही खरं नाही. काय करू असं म्हणत इकडे आता प्रिया आपलं लॉकेट हातात धरते. मधुभाऊंकडे एकदा पाहते आणि तडक तिकडून ती निघून जाते. प्रिया निघून गेल्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात, काय विमलताई या प्रियाला झालं तरी काय, म्हणजे ही अशी मला पाहिल्यासारखी भूत पाहिल्यासारखी का निघून गेली. असं म्हणत मधुभाऊ विमलला विचारतात. विमल म्हणते, त्यांचं तर कधी कळतच नाही आहे. तन्वीताई कधी काय वागतील मला खरंच कळत नाही. त्या प्रत्येक या गोष्टीमध्ये ना स्वतःच काहीतरी त्यांचं चालू असतं. तुम्ही नका लक्ष देऊ मधुभाऊ त्यांच्याकडे. असं म्हणत आता इकडे विमल मधुभाऊंना पाणी देते आणि तुम्हाला काही नाश्ता वगैरे देऊ का असं विचारत असते. मधुभाऊ म्हणतात, नको मला काही लागलं ना विमलताई तर मी येईन इकडे. पण प्रिया घाबरून आता आपल्या रूममध्ये निघून जाते. प्रिया रूममध्ये निघून गेल्यावर ती विचार करते, नाही हा जोपर्यंत मधुकर पाटील इथे आहे ना तोपर्यंत जर का हे लॉकेट त्याच्या नजरेला पडलं तर माझं काही खरं नाही आहे. त्यापेक्षा सारखी ती ब्यादच नको, किती वेळा ते लॉकेट मी लपवायचं. पटकन हा कुठे पण टपकतो आणि आता हा कुठे पण टपकल्यावरती इकडे आता या सगळ्यामध्ये माझी अडचण होऊन जाईल. नाही काहीही झालं तरी सुद्धा याला मला आता पूर्णपणे लपवायलाच पाहिजे. काय करू काही दिवस हे लॉकेट काढून आता मी कुठेतरी ठेवून देते. घरच्यांनी विचारलं तर सांगीन काहीतरी कारण. घरच्यांना म्हणवणं माझ्यासाठी काही कठीण नाही आहे. त्यांना या सगळ्यामध्ये कशाही पद्धतीने मी पटवू शकते, कशाही पद्धतीने मी खोटं बोलू शकते. पण ह्या मधुकर पाटलाने लॉकेट पाहिलंय आणि सायलीच्या गळ्यामधलं लॉकेट जर ह्यांनी माझ्या गळ्यात पाहिलं तर ह्याला 100% डाऊट येईल आणि डाऊट आल्यावरती मग मात्र हा मला काही ठेवणार नाही जिवंत. असं म्हणत मग ती आपल्या गळ्यातलं ते लॉकेट काढूनच टाकते. ते लॉकेट काढून ती आता जो काही ते लाल बावटा असतो किंवा लाल ते गाठोडं असतं त्या गाठोड्यामध्ये ठेवून देते, जेणेकरून सगळ्या गोष्टी एकत्र राहतील. आता हे गाठोडं दुसरं तिसरं काहीही नसून आश्रमातलं सायलीचं गाठोडं असतं आणि ती बसते पण अशा पोझिशनला की त्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्डिंग होत असतं. सायलीने जो मोबाईल सुरू करून ठेवलेला असतो त्या मोबाईलमध्ये हे रेकॉर्डिंग होत असतं. आणि आता प्रिया या सगळ्यामध्ये आता बसलेली आहे. त्या गाठोडे उघडते, त्या गाठोड्यातल्या वस्तू, त्या गाठोड्यात तिने टाकलेलं तिचं लॉकेट हे सगळं रेकॉर्ड होत असतं आणि प्रियाला याची कल्पनाच नसते. प्रिया आता विचार करते, हे लॉकेट मी आता त्या गाठोड्यामध्ये लपवून टाकते. गाठोड्यामध्ये लपवलं की आता हे सायलीचं गाठोडं आणि हे सायलीचं लॉकेट हे सेफ ठिकाणी राहील. जोपर्यंत मधुकर पाटलाला फाशीची शिक्षा होत नाहीये तोपर्यंत
लवकरात लवकर हे लॉकेट मला आता आत टाकून दिलं पाहिजे असं म्हणत ती त्या गाठोड्यात लॉकेट टाकते. लॉकेट टाकून मग ते आता गाठोडं लपवून ठेवते. हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं प्रियाला काहीही कल्पना नसते. आता या सगळ्यामध्ये खरं तर प्रियाच्या या सगळ्या जो काही घडवून आणलेला असतो नियतीने खेळ, त्यामध्ये प्रिया आजच्या दिवसातच अशा 2 गोष्टी करते की ज्याच्यामुळे प्रियाला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा धक्काच बसतो, म्हणजे धक्का बसणार असतो. बरं, आता हे सगळं चालू असताना ते गाठोडं ठेवून प्रिया विचार करते, चला निवांतपणे मी चिल करते असं म्हणत प्रिया आता ते गाठोडं ठेवून निवांतपणे आपला मोबाईल घेऊन त्याच्यावरती हेडफोन लावून काहीतरी ऐकत बसते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन सांगत असतो, चला तुम्हीच तर म्हटला होतात ना की आत्ता आपल्याला निघायचं आहे म्हणून, मग आता काय करत बसलात. यावरती सायली म्हणते, सर तुम्ही गाडी काढा मी आलेच. सायलीला तिकडून आता मोबाईल काढायचा असतो आणि त्यासाठी ती वेळ मागत असते. मग अर्जुन म्हणतो, लवकरात लवकर या, फार वेळ नाही आहे आपल्याकडे असं म्हटल्यावर ती सायली सांगते, सर तुम्ही पुढे व्हा, मी पटकन येतेच. आणि ती फक्त मोबाईल घेऊन आता येणार असते. तोपर्यंत प्रिया हेडफोन घेते आणि हेडफोन घेतानाच इथे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. इथे ज्या वेळेला प्रिया हेडफोन घ्यायला जाते, प्रियाने हेडफोन घेतलेला असतो आणि तो हेडफोन घेऊन ती निघणार. त्याच वेळेला तिला एक दुसरा मोबाईल दिसतो. ज्या वेळेला तिला दुसरा मोबाईल दिसतो ती तो मोबाईल पाहते. तो मोबाईल पाहिल्यावर ती हा मोबाईल सायलीचा आहे, म्हणजे मगाशी कॉफी घेण्याच्या निमित्ताने ज्या वेळेला सायली आली होती तेव्हा सायलीने या सगळ्यामध्ये आता माझ्याकडे मोबाईल ठेवला. अरे बाप रे, जर का ह्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडिओ जर या सायलीने पाहिला असता तर माझं काही खरंच, म्हणजे या सगळ्यामध्ये मी आता 12च्या भावात गेले असते. महिपत सोबतचा फोन, त्या गाठोड्याचं सगळं सत्य, सगळं आता प्रियाच्या या जर का मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं असतं तर सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन प्रिया पूर्णपणे अडकलेली असती. पण आता प्रियाला या गोष्टी समजल्यामुळे प्रिया या सगळ्यामध्ये आता तो व्हिडिओ डिलीट करते. तो व्हिडिओ डिलीट करते आणि विचार करते की जर का या सगळ्यामधल्या या गोष्टी अर्जुनला समजल्या असत्या तर कोर्टात माझी तर हालत झालीच असती. पण कोर्टासोबत या सगळ्यामध्ये आता इकडे महिपतने माझा जीव घेतला असता तो वेगळाच असं म्हणत ती तो व्हिडिओ डिलीट करते. आणि त्याच वेळेला सायली तो आता मोबाईल घेण्यासाठी आतमध्ये येते. प्रियाचं स्वप्नरंजन चालूच असतं की जर का महिपतने व्हिडिओ घेतला असता तर मी 12च्या भावातच गेले असते. तोपर्यंत सायली तिकडे येते आणि प्रिया म्हणते, काय ग तुझं इथे काय काम आहे, सकाळी तुला सांगितलं ना माझ्या खोलीत नाही यायचं म्हणून. यावरती सायली म्हणते, अगं मी आणि हे बाहेर चाललोय तर खाली कोणीच नाही आहे म्हणून तुला सांगायला इकडे आले होते असं म्हणत सायली आता इकडे तिकडे पाहते जेणेकरून आपला मोबाईल आपल्याला घेता येईल. यावरती प्रिया म्हणते, कुणी नाही आहे तर चल आपण सगळ्यांना बोलवूया की असं म्हणत प्रिया आता सायलीला या सगळ्यामध्ये ट्रॅप करते. उलटा फासा पडलेला असतो सायलीचा आणि या सगळ्यामध्ये सायलीच ट्रॅप झालेली असते. सायली म्हणते, काय बोलतेस तू. प्रिया म्हणते, सांगते ना मी तुला काय बोलते ते मी असं म्हणत प्रिया आता सायलीला घेऊन खाली येते. ये खाली ये. तोपर्यंत अर्जुन बाहेर सायलीची वाट पाहत असतो आणि सायली अजून का नाही आल्या, इतका वेळ का झालाय त्यांना असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता वाट पाहत तिकडे थांबलेला असतो. त्याच वेळेला प्रिया सायलीला घेऊन खाली येते आणि आई पूर्णाजी सगळ्यांनी खाली या लवकरात लवकर असं म्हणत आवाज देत ती सगळ्यांना खाली बोलवते. खाली बोलवल्यावर ती आता सायलीला कळत नाही की नक्की हिचं काय चाललंय. तोपर्यंत पूर्णाजी, कल्पना सगळेच जण येतात आणि काय झालं यावरती मग आता इकडे प्रिया सांगते, मी एवढीशी जरी छोटीशी चूक केली ना तरी ही सायली त्याचा उहापोह करून या सगळ्यामध्ये आता मला अडकवण्याचा प्रयत्न करते. पण आज सायलीने जी चुकी केली ना ती किती मोठी आहे काय आहे या सगळ्याचा निकाल तुम्हीच लावा. यावरती मग आता कल्पना म्हणते, काय झालं तन्वी, आता हिने काय केलं. यावरती अजून सायलीला कळत नसतं की नक्की हिला काय म्हणायचं आहे. तोपर्यंत प्रिया म्हणते, ही माझ्यावरती दर वेळेला वॉच ठेवून असते पण आज हिने हद्द केले. तोपर्यंत बराच वेळ झाला पण आता इकडे सायली का नाही आली म्हणून अर्जुन सुद्धा आत येतो आणि त्याच वेळेला अश्विन सुद्धा घरी यायला निघालेला असतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, काय झालं मिसेस सायली. त्यावरती आता इकडे प्रिया सांगते, मी सांगते ना काय झालं ते, हा फोन कोणाचा आहे असं म्हणत प्रिया ज्या वेळेला फोन दाखवते सायलीला समजतं की सगळं संपलंय. उगाचच या प्रियाच्या नादी सायली लागलेली असते आणि मुळात तिने अर्जुनला विश्वासात न घेता हे केल्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला असतो. मग आता प्रिया सांगायला लागते, हा मोबाईल कोणाचा आहे सायली. त्यावरती अर्जुन म्हणतो, मिसेस सायलींचा आहे.
प्रिया म्हणते एक्झॅक्टली, मग हा माझ्या खोलीत काय करत होता? बरं इतकंच नाही, नुसता माझ्या खोलीमध्ये हा मोबाईल नव्हता, लपून छपून ठेवून त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी हे चाललं होतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, बोल सायली, का केलंस हे तू सगळं? माझ्यावरती पाळत ठेवण्यासाठी काय गरज पडलेली तुला माझ्यावरती पाळत ठेवायची? मी असं तुझं काय घोडं मारलं होतं? यावरती आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि काय केलं ते तुम्ही? मला हे सरप्राईज येणार, त्याला लगेचच क्लिक होतं. तोपर्यंत आता इकडे प्रिया सांगते, का इतके घाणेरडे खेळ खेळत बसलेस तू? का माझ्यावरती नजर ठेवून आहेस तू? असं म्हटल्यावरती अश्विन तिकडे येतो. अश्विन म्हणतो, काय झालं तन्वी? यावरती प्रिया त्याला सांगते, हे बघ, या सायलीने हिचा मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डर ऑन करत माझ्या रूममध्ये ठेवलेला होता, मी दिवसभर काय करते हे पाहण्यासाठी. यावरती अश्विन म्हणतो, तू इतक्या खालच्या पातळीला गेलीस? म्हणजे खरंच आज तर माझ्या नजरेतून तू पार उतरलेली आहेस. काय सिद्ध काय करायचं होतं तुला? तिच्या रूममध्ये व्हिडिओ लावून तुला सिद्ध करायचं काय होतं? असं म्हणत अश्विन इतका चिडतो आणि नीच पातळीला जाण्याची कहर गाठलास तू. यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, काय चाललंय हे सगळं? अश्विन म्हणतो, बघितलं, माझ्या बायकोला जो मान, जे प्रेम, जे सन्मान या घरात मिळतंय ना, ते हिला मिळत नाहीये ना, म्हणून या सगळ्यामध्ये ही अशी कुकारस्थानं करत ती फिरतीये. अगं लाज नाही का वाटत तुला ही कुकारस्थानं करायला? असं म्हणत अश्विन विचार करत नसतो की ही आपली मोठी बहिणी आहे. आपण ज्या वेळेला डिप्रेशनमध्ये गेलो तेव्हा हिने आपल्याला बाहेर काढलं असलं. उचललं तोंड, उचलली जीभ, लावली टाळ्याला, असं म्हणत तो सायलीला बोलत असतो आणि तो सांगतो, काय आमची दुश्मनी काय तुझ्याशी? यावरती प्रिया म्हणते, नाही अश्विन, आपली नाही, माझ्यावरती हिची दुश्मनी आहे. ही माझ्यावरती राग करते आहे म्हणून हे सगळं ती करते आहे. हिला मी या घरामध्ये मोठी झालेली नको आहे. यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन, बरोबर आहे, तुला जो मान मिळतो ना तो हिला मिळत नाहीये ना, म्हणून या सगळ्याचा ह्या दोघांना राग आहे. मग मात्र अर्जुन चिडतो आणि बास झाला अश्विन, आम्हाला हिचा जो खोटा मान मिळतोय ना त्याचा राग आहे. कल्पना म्हणते, सायली तू फोन ठेवला होतास? सायली कबूल करते. अर्जुन म्हणतो, या वेळेला सायलींना कोणताही पुरावा सापडलेला नाहीये म्हणून ही तन्वी वाचली. पण ज्या वेळेला, कारण त्यांनी चुकीच्या मार्गाने पुरावा मिळवण्याचा प्रयत्न केला, योग्य मार्गाने त्यांनी विचार केला असता तर नक्कीच पुरावा सापडला असता. पण ज्या दिवशी या तन्वीच्या विरोधात मला पुरावा सापडेल, ही किती खोटारडी आहे, ही किती फ्रॉड आहे, या सगळ्यामध्ये ती किती सगळ्यांना फसवते, हे ज्या वेळेला माझ्याकडे पुरावा सापडेल ना, तेव्हा तो तुमच्या तोंडावरती मारून तुम्हाला दाखवेन की तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी ही काय काय आणि किती करते ते. पण खबरदार, तोपर्यंत माझ्या बायकोला काही बोलण्याचा प्रयत्न केलात ते. असं म्हणत अर्जुन तडफदारपणे सायली चुकीची असून सुद्धा तिची बाजू घेतो आणि काहीही झालं तरी खबरदार माझ्या बायकोला हे बोललात तर, असं म्हणत नवऱ्याचं फर्ज आता अदा करत असतो. पण या सगळ्यामध्ये आता काय याचा परिणाम होणार? सायली सगळ्यांच्या नजरेमध्ये पडणार का आणि प्रिया हिरोईन होणार का? पाहणाऱ्यांना जगत